भीमथडी हे नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तो बारामती परिसराचा समृद्ध इतिहास। हा इतिहास केवळ शेतीपुरता मर्यादित नाही, इथल्या मातीने नेहमीच नवनवीन विचारांना जन्म दिला। शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी आणि परंपरेच्या जतनासाठी बारामतीनं वेळोवेळी नवे आदर्श निर्माण केले। आता त्याच इतिहासात आणखी एका सुवर्ण पानाची भर पडत आहे। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्याने घोडे बाजाराची सुरुवात होते। या भूमीवर घोड्यांचे आणि घोडेस्वारीचे एक वेगळं सांस्कृतिक वैभव आहे। काळाच्या ओघात भीमथडी घोड्यांची ओळख धुसर होत असतानाच त्याचं संवर्धन करण्याचं महत्त्वाचं काम याच बारामतीतून सुरू झालं। उद्योगपती रणजित अण्णा पवार यांनी घेतलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, अभ्यास आणि चिकाटी यामुळे भीमथडी घोड्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली। देशातील महत्त्वाच्या घोड्यांच्या जातीमध्ये भीमथडीची अधिकृत नोंद झाली आणि बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला गेला। आता या प्रयत्नांचं पुढचं पाऊल म्हणजे बारामतीतील घोडे बाजार। बाजार समितीच्या संचालकांनी प्राथमिक मान्यता दिल्यानंतर हा उपक्रम प्रत्यक्षात येतोय। हा केवळ घोड्यांचा बाजार नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा, घोडे पालकांना नवीन व्यासपीठ देणारा आणि बारामतीला एक वेगळी आर्थिक आणि सांस्कृतिक ओळख मिळवून देणारा ऐतिहासिक निर्णय होऊ शकतो। बारामतीने देशाला शेतीतील आधुनिक प्रयोग दिले। इथल्या शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून शेतीला नवी दिशा दिली। दुग्ध क्रांतीची बीजेही याच भूमीत रुजली। संकरित गायी, दुग्ध व्यवसाय आणि पशुपालनाच्या माध्यमातून हजारो कुटुंबाच्या जीवनात समृद्धी आली आणि त्यानंतर बारामतीचा जनावरांचा बाजार देखील राज्यभर प्रसिद्ध झाला। आज या परंपरेत आणखी एका नव्या पर्वाची भर पडते। गायी, म्हशी, बैल, शेळ्या आणि मेंढ्यांच्या व्यवहारापासून सुरू झालेला प्रवास आता घोड्यापर्यंत पोहोचतोय। याचा अर्थ बारामतीची बाजारपेठ अधिक व्यापक होते, संधी वाढते आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळते। महाराष्ट्रात सारंगखेडा, माळेगाव, अकलूज, कराड, नागपूर परिसर आणि कोल्हापुरातील काही पारंपरिक यात्रांमध्ये घोड्यांचा बाजार भरतो। त्या मानाच्या यादीत आता बारामतीचा समावेश होईल। ही केवळ एका शहराची उपलब्धी नाही, तर संपूर्ण भीमथडी परिसरासाठी अभिमानाचा क्षण असेल। परंपरेचा वारसा, आधुनिक विचारांची जोड आणि विकासाची नवी वाट या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम म्हणजे बारामती। कृषी पंढरी म्हणून ओळख मिळवलेल्या या भूमीला आता घोडे बाजाराची ही नवी ओळख लाभेल। भीमथडी घोड्यांच्या टापांचा आवाज आता केवळ इतिहासात नाही, तर भविष्यातील विकासाची नांदी ठरेल। बारामतीची ही नवी झेप केवळ बाजाराची सुरुवात नाही, तर परंपरेचा सन्मान, संस्कृतीचे जतन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देणाऱ्या एका प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात असेल। बारामतीत या कृषी पंढरीत दूध क्रांतीच्या जननीमध्ये आता आणखी एका नव्या ओळखीच्या दिशेनं दमदार पाऊल टाकेल, तो म्हणजे बारामतीचा घोडे बाजार।